आणि यानंतर वळूयात काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। रवींद्र धंगेकर काँग्रेसचे कसब्यातले आमदार यांना नीलम गोऱ्हे बोलू देत नाहीत या वक्तव्याचा बाऊ केला जातोय। महापुरुष अवमान प्रकरणी हे कुणीच बोलत नाहीत, खालचं आणि वरचं सभागृह बोलत नाही। महापुरुषांपेक्षा नीलम गोऱ्हे मोठ्या आहेत का असे सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विचारले। तसंच मी गुन्हा केला नाही, मला झुकवायचा प्रयत्न करत असाल तर मी माफी मागणार नाही अशी ही भूमिका अंधारेंनी मांडली। हक्कभंग कारवाईच्या संदर्भात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या निर्देशांबाबत सुषमा अंधारेंची ही प्रतिक्रिया। महापुरुषांचा अवमान होताना एकही यातला सदस्य बोलत नाही। हक्कभंग आणा असं खालच्या सभागृहामध्ये बॅकग्राऊंडला आवाज ज्या नार्वेकरांचा येतो ते नार्वेकरही त्यावरती काहीच बोलत नाहीत। मग माझा प्रश्न असा आहे, आता प्रवीण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार आणि हक्कभंग आणा असं म्हणणाऱ्या खालच्या सभागृहातलेही आणि वरच्या सभागृहातलेही त्या तमाम आमदारांना काय फुले, शाहू, आंबेडकर, गांधी या सगळ्यांपेक्षाही वरचढ नीलम गोऱ्हे आहेत का? नीलम गोऱ्हेंचा अपमान हा महापुरुषांच्या अपमानापेक्षा मोठा अपमान आहे का? आणि जर मला शिक्षा करायची असेल तर बिनधास्त करा, मी शिक्षा भोगायला तयार आहे। पण मग अशीच शिक्षा तुम्ही मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे किंवा तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या लोकांना करणार आहात का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।